आता आणखी कसलाही विचार करू नकोस. तू आत्ताच्या आत्ता निघ. अगं कसं शक्य आहे रेवती? इथे काय कमी प्रॉब्लेम्स आहेत का? मम्मा, तू काळजी करू नकोस. आम्ही दोघी आहोत ना इथे. हो मम्मा, तू आमची अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना एकमेकींसोबत. आत्ता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मुक्ता आणि रुद्रची गुरुजींशी भेट घालून देणं. आणि कदाचित तू मामाशी बोलल्यावरच ते शक्य होईल. मम्मा, तू अजिबात कसलाही विचार करू नकोस आणि नाशिकला जायची तयारी कर. मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगते. प्रत्येक वेळी मला सांगत होतात ना, शांत रहा शांत रहा, म्हणूनच हे असं झालं. तरी मी सांगत होते तुम्हाला, रेवतीवर विश्वास ठेवू नका. मागे पण तिने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं होतं. तेव्हा जर थोडी सावधगिरी बाळगली असती ना, तर तिची एवढी मजल गेलीच नसती. लहान आहे म्हणून सोडून दिलं तुम्ही, तर ती तुमच्या डोक्यावर बसलीये आणि तुम्ही इतरांचे पाय धरत फिरताय. अगं गप्प बसशील का जरा? आधी तिथं माझं डोकं काम करत नाहीये, वर तू भडकवतेस पुन्हा. खरं तेच बोलतेय मी. त्यांना भिकेला लावायचं तर त्यांनीच तुम्हाला कामाला लावलंय. तुमचा एक तरी प्लॅन सक्सेस झालाय का? गप्प बस, चुप बस. आता एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख. एवढी बॉम्ब कशापायी चालली आहे? आम्हाला हातातलं काम टाकून यावं लागलं. बरं झालं आबासाहेब तुम्ही आलात. या मोलकर्णीला बाहेर भटकण्यासाठी आपली गाडी हवी आहे. गाडी कोणाला हवी आहे? आबासाहेब, आता सासूबाई इतक्या टोकाला जाऊन कोणासाठी वाद घालणार आहेत? आबासाहेब, मी तर म्हणते आपण एक काम करूया. खास या नोकरांसाठी आपण एक नवीन गाडी आणूया. हा, जागृती, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असला प्रकार झालाय तुझा. शैलूचा संसार मार्गी लागावा म्हणून ती नवस बोलली होती. तोच फेडायला ती देवळात चालली. पोरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. कृपया हा गाडी काढ. होय धनी. तिला घेऊन जा देवळात. पण हे कसं शक्य आहे? ठीक आहे. शी, काय झालं दीप? कोणाचा फोन होता? पोलीस स्टेशन मधनं फोन होता. तो विघ्नेश जामिनावर सुटलाय. काय? विघ्नेशला जामीन मिळाला? पण कोणी दिला त्याला जामीन? मला माहितीये, हे सगळं त्या अभ्यंकरांनीच केलं असणार. स्वतःची मान अडकायला नको म्हणून त्या विघ्नेशला सोडवलं तर. एनिवे, आता तो विघ्नेश सुटलाय म्हटल्यावर आपल्याला आणखी सावध राहावं लागणार आहे. पण दीप, आता आपण काय करायचं? मामा पण नाहीये. डोंट वरी, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आई, काय झाले ते सांगा ना. मुक्ता, अगं जुई आली होती घरी आज. जुई? ती कशासाठी आली होती? गुरुजींना तुझी खूप आठवण येते असं म्हणत होती ग. मुक्ता, गुरुजींची तब्येत बरी नाहीये. ते हॉस्पिटलमध्ये.